ഇപ്പോൾ കുലോ നാഷണൽ പാർക്കിൽ ചീറ്റപ്പുലികളെ തുറന്നുവിടുകയാണ്. നമീബിയയിൽ നിന്നെത്തിച്ച ചീറ്റപ്പുലികളെ തുറന്നുവിടുന്നു. और उस विलुप्ति के बाद कई सालों तक बहुत विचार विमर्श के बाद कि आखिरकार फिर से हमारे जंगलों में कैसे चीतों की वापसी हो सके, ये देखिए, ये वही चीते, अब हमारे नामीबिया के ये चीते अब कूनो नेशनल पार्क में पहुंच चुके हैं। ये आसपास के वातावरण को देख रहे हैं, महसूस कर रहे हैं, क्योंकि एक बहुत ही अलग इन्हें एहसास हो रहा होगा नामीबिया के जंगलों से। अब ये सीधे भारत के जंगलों में कूनो नेशनल पार्क में अब ये पहुंच चुके हैं। प्रधानमंत्री इस बहुत ही महत्वपूर्ण क्षण का लुत्फ उठाते हुए और उन तस्वीरों को अपने कैमरे में कैद करते हुए, साथ में आपने देखा मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भी मौजूद थे। कुल 8 चीतों को हिंदुस्तान लाया गया है। जैसा कि हमने बताया कि इनमें 5 मादा चीता हैं और 3 नर चीता हैं। इन 8 चीतों को आपने देखा, प्रधानमंत्री ने विशेष जो क्रेट्स थे उन क्रेट्स को खोल दिया गया और फिर वो सभी 8 चीते अब मुक्त हो चुके हैं। लेकिन ये अभी जंगलों में नहीं जाएंगे, ये एक बहुत ही खास एरिया बनाया गया है। उन्हीं खास एरिया में अभी ये 1 महीने तक रहेंगे और उसके बाद फिर इनकी लगातार मॉनिटरिंग की जा रही है। मॉनिटरिंग की जाएगी। आप देख सकते हैं इन चीतों के जो गर्दन है उस पर एक कॉलर, जो जीपीएस टैग है वो लगा हुआ है, ताकि इनकी मॉनिटरिंग की जा सके। और मैं उसी पर लौट भी रहा था कि सभी चीतों के गर्दन पर उनके नाम या फिर कोड के हिसाब से सैटेलाइट या फिर जीपीएस VHF कॉलर्स लगा दिए गए हैं। और इसी नेशनल पार्क में जो हम आपको दिखा रहे हैं, ये कूनो राष्ट्रीय उद्यान, कूनो नेशनल पार्क, इसमें एक डेटा डाउनलोड फैसिलिटी सेंटर बनाई गई है। और इस इक्विपमेंट को, रेडियो टेलीमेट्री इक्विपमेंट को खरीदने और फैसिलिटी बनाने की सारी प्रक्रिया 4 से 6 महीने में पूरी कर ली जाती है। और ये जो आप देख रहे हैं इनके गर्दन में, इनको वहीं पे इन चीतों को लाने से पहले ही इनको नामीबिया पहुंचा दिया गया था और फिर इन्हें ये तमाम जो कॉलर हैं RF ये कॉलर, इनको लगाकर ही इन्हें लाया गया है। रेडियो कॉलर है इन्हें, और इनकी ताकि इनकी जो ट्रैकिंग है, इनकी निगरानी वो हो सके रेडियो कॉलर के जरिए। और फिर इन्हें हम जैसे कि बता रहे हैं कि इनको आइसोलेशन में रखा जाएगा और फिर इन्हें जंगलों में मुक्त किया जाएगा। तो ये कुछ अहम बातें हमने आपको बताई कि किस तरह से वहां पे इन्हें पकड़ा गया, फिर उनके बाद उनको जो तमाम रूल्स एंड रेगुलेशंस हैं उनके जरिए इन 8 चीतों को भारत लाया गया है। 70 साल पहले हमारे देश में बहुत सारे चीते हुआ करते थे, लेकिन किन्हीं ना किन्हीं वजहों से वो सारे विलुप्त होते चले गए। कुछ अवैध शिकारियों के शिकार बन गए। एक भी हमारे देश में चीता नहीं बचा। लेकिन सरकार लगातार कई सालों से प्रयास कर रही थी कि हम जो है वो इन चीतों को वापस से एक बार फिर से लाएं, क्योंकि पारिस्थितिकी तंत्र भारत का भी बहुत बेहतर है। और जैसे हमने कहा कि नामीबिया के जो वैज्ञानिक थे वो महीनों तक यहाँ पे आते रहे, जाते रहे, और यहाँ का जो भूवैज्ञानिक स्थिति है, यहाँ की जो जलवायु है, उनका उन्होंने अध्ययन किया। और अध्ययन करने के बाद ही वो इस नतीजे पर पहुंचे कि इन तमाम चीतों को मध्य प्रदेश में जो कूनो नेशनल पार्क है, वहां की जो स्थिति है, परिस्थिति है, जलवायु है, उसके हिसाब से छोड़ना ज्यादा उचित होगा। तो उसके बाद ही यह फैसला लिया गया। और हमने आपको बताया कि इन तमाम चीतों के गर्दन में रेडियो कॉलर लगे हुए हैं ताकि इनकी मॉनिटरिंग की जा सके। और विशेष हमने बताया कि आपको चिनूक हेलीकॉप्टर के जरिए इनको यहाँ पे लाया गया। और प्रधानमंत्री मोदी आप देख सकते हैं इनको विशेष जो क्रेट्स थे उनको खोलकर, और प्रधानमंत्री ने इनको खुद वहां मुक्त किया। वो वहां पे अब विचरण कर रहे हैं। जो चीता प्रोजेक्ट है, अगर मैं इसकी बात करूं, ये भी बहुत महत्वपूर्ण है आपके लिए जानना कि किस तरह से भारत में चीतों को एक बार फिर से बसाने की यहाँ पे कार्य योजना बनाई गई। और इस योजना के तहत 5 साल में देश के कई नेशनल पार्क में ऐसी उम्मीद की जा रही है, जो हमारे वैज्ञानिक हैं, जीव वैज्ञानिक हैं, उनकी तरफ से ये कहा जा रहा है कि अगर ये
ट्रांसलोकेशन और यहाँ पे ये सारी चीजें सही अनुमान के मुताबिक प्लानिंग के हिसाब से सब कुछ ठीक रहा तो आने वाले 5 से 10 साल में इनके जरिए और भी जो बच्चे होंगे उनको ऐसे उम्मीद की जा रही है कि 40 से 50 चीते पैदा होंगे और फिर उनको देश के अलग अलग नेशनल पार्क में फिर उन्हें बसाया जाएगा। बहुत ही महत्वपूर्ण, अभी तो सिर्फ ये 8 चीते कूनो नेशनल पार्क में आए हैं, लेकिन इनके बाद इनकी जब आबादी बढ़ेगी ऐसी उम्मीद की जा रही है कि 40 से 50 के तादाद में इनकी आबादी होगी आने वाले 5 सालों में। तो उसके बाद इनको फिर देश के अलग अलग नेशनल पार्क में फिर इन चीतों को बसाने का काम किया जाएगा। और इस कार्य योजना के जरिए जैसा कि हम कह रहे हैं कि भारत एक बार फिर दुनिया के सबसे तेज रफ्तार वाले जानवर चीता का घर अब बनने जा रहा है और भारत सरकार ने चीतों को फिर से देश के जंगलों में लाने का काम किया है, बहुत ही महत्वपूर्ण काम किया है। और प्रधानमंत्री जैसा कि आप देख सकते हैं कितने उत्साहित हैं, खुद कैमरे के जरिए उन तस्वीरों को कैद करने की कोशिश कर रहे हैं। प्रधानमंत्री खुद भी चीतों को देश में लाने और इसे बसाने में निजी, बिल्कुल पर्सनल लेवल पे निजी रुचि दिखा रहे थे और उसी का नतीजा है कि आज ये 8 चीते अब हिंदुस्तान की सरजमी पर पहुंच चुके हैं। ये हम आपको बताएं, चीता आपने भी देखा होगा तमाम टेलीविजनों के जरिए, नेशनल ज्योग्राफिक पे, एनिमल प्लैनेट चैनल पे, कि किस तरह से ये जंगलों में रहता है और ये एक मांसाहारी जानवर होता है। भारत से इसका लगभग 70-75 साल पहले खात्मा हो गया था और कहा जाता है कि अवैध शिकार जो रहा वो एक बहुत अहम वजह रहा इनके एक्सटिंक्ट होने के, इनके विलुप्त होने के। ज्यादा शिकार और ये भी कहा जाता है कि जो चीतों का जो नेचुरल हैबिटेट था उनको भी काफी नुकसान पहुंचा था, इसलिए धीरे धीरे विलुप्त हो गए। बहरहाल देश में चीतों को फिर से लाया गया है और हमारे जो जंगल हैं उनका जो इकोसिस्टम है, उनका जो पारिस्थितिकी तंत्र है, ये अब उनके लिए वरदान साबित हो सकता है। जैसा कि हम सभी जानते हैं कि ये जो जानवर है, ये जो चीता है, वो खुले मैदानों में रहते हैं। उनका आवास मुख्य रूप से वहीं होता है जहां उनके लिए शिकार अच्छी खासी तादाद में मौजूद होते हैं। घास के मैदान हो, झाड़ियां हो, खुले जंगल हो, अर्ध शुष्क वातावरण और थोड़ा सा ज्यादा तापमान उनके लिए सही होता है। तो थोड़ा ज्यादा तापमान हो, हम जानते हैं कि मध्य प्रदेश का ये इलाका ज्यादा तापमान इनका रहता है यहाँ पे 12 महीने, इसलिए भी हमारे जो वैज्ञानिक हैं उन्होंने कहा कि ये काफी उचित होगा यहाँ पे इन्हें रखना। घास के मैदान हैं, झाड़ियां हैं, खुले जंगल हैं, ये तमाम चीजें इनके अनुकूल है इनको यहाँ पे रखने के लिए, इसलिए यहाँ पे इन्हें लाया गया। चीतों को बचाने के लिए उनके शिकार करने के आधार, उनको हमें बचाने की जरूरत है। उनके शिकार के आधार करने के आधार को हमें बचाना होगा, जिसमें कुछ खतरे में पड़ी प्रजातियां भी शामिल हैं, बल्कि घास के मैदानों की जो दूसरी अन्य लुप्त प्राय प्रजातियां हैं और खुले वनों का जो इकोसिस्टम है, जो पारिस्थितिकी तंत्र है, उन्हें भी हमें बचाना होगा। जिस बेस पे हम वही कह रहे हैं, जिस बेस पे, जिस आधार पे ये तमाम चीते यहां जिंदा रहेंगे, यहां रहेंगे, उस बेस को भी, उस आधार को भी हमें बचा कर रखना होगा, तभी तो ये उस इकोसिस्टम में आराम से रह पाएंगे। इसलिए भी हम बार बार ये कह रहे हैं और सरकार भी कह रही है कि उस सिस्टम को, उस बेस को हमें बचा कर रखना होगा। चीतों को वापस लाने से देश में खुले जो जंगल हैं उनको बचाने के काम को भी अब काफी मजबूती मिलेगी। और ये भी देखा गया कि बड़े जो मांसाहारी जानवरों में मानव जो इंटरेस्ट है, ह्यूमन इंटरेस्ट, मानव हितों के साथ संघर्ष चीतों में सबसे कम पाया जाता है। दूसरे जो ऐसे वाइल्ड एनिमल्स होते हैं उनके साथ मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट होते रहते हैं, अक्सर होते रहते हैं, लेकिन चीतों के साथ ऐसा नहीं है। चीतों के साथ जो मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट है वो बाकी जो ऐसे एनिमल्स हैं, वाइल्ड एनिमल्स हैं, उनके मुकाबले काफी कम ऑब्जर्व किया गया है, काफी कम देखा गया है। वो सामान्यतया मनुष्यों के लिए खतरा नहीं होते हैं और जो बड़े पशु हैं उन पे भी वो सामान्यतया हमला नहीं करते हैं। और वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया ने इसकी शुरुआत की थी कि किस तरह से इसको लाया जाए, और दुनिया भर के विशेषज्ञों, पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्रालय सहित भारत सरकार के कई अधिकारियों, राज्य सरकार के രാജ്യത്തിന് അഭിമാന നിമിഷമാണ് നമീബിയയിൽ നിന്ന് എത്തിച്ച ചീറ്റകളെ
പ്രധാനമന്ത്രി ജഗോഡ പുൽമേടുകളിലുള്ള ക്വാറന്റീൻ അറകളിലേക്ക് തുറന്നുവിട്ടിരിക്കുകയാണ്. ഇനി 6 ആഴ്ചക്കാലം അവ അവിടെയായിരിക്കും. അതിനുശേഷമായിരിക്കും നിരീക്ഷണങ്ങൾ കൃത്യമായ നിരീക്ഷണങ്ങൾ ഉണ്ടാകും. അതിനുശേഷമാകും നാഷണൽ പാർക്കിലെ വനമേഖലയിലേക്ക് തുറന്നുവിടുക. ഇപ്പോൾ വിവരങ്ങളുമായി നമുക്കൊപ്പം ഡാൻ കുര്യൻ ചേരുകയാണ്. ഡാൻ, 13 വർഷത്തെ കാത്തിരിപ്പാണ്. 2019 പ്രോജക്ട് ചീറ്റ തുടങ്ങിയത്. ഇപ്പോൾ അതിന്റെ ഒരു ഫലമായി 8 ചീറ്റകൾ എത്തിയിരിക്കുന്നു. നമുക്ക് ദൃശ്യങ്ങളിൽ കാണാം. പരിചിതമല്ലാത്ത ഒരു സ്ഥലത്തെത്തിയതിന്റെ സംരംഭം ആണെന്ന് തോന്നുന്നു അതിന്റെ മുഖത്തുള്ളത്. എത്രമാത്രം അഭിമാനകരമായ നിമിഷമാണിത്? വിവരങ്ങൾ എന്താ? രേണുക, അല്പസമയം മുമ്പാണ് ഈ 8 ചീറ്റപ്പുലികളെ നമീബിയയിൽ നിന്ന് എത്തിച്ച 8 ചീറ്റപ്പുലികളെ ഇപ്പോൾ കുനു നാഷണൽ പാർക്കിൽ, മധ്യപ്രദേശിലെ കുനു നാഷണൽ പാർക്കിൽ ഇന്ത്യൻ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിയുടെ നേതൃത്വത്തിലുള്ള ശ്രദ്ധേയരായ ഒട്ടേറെ പ്രമുഖരുടെ നേതൃത്വത്തിൽ ഇപ്പോൾ അവയെ നാഷണൽ പാർക്കിലേക്ക് തുറന്നുവിട്ടിരിക്കുന്നത്. എന്തായാലും രാജ്യമേറെ അഭിമാനത്തോടെ ഈ നിമിഷത്തെ നോക്കിക്കാണുന്നു എന്ന് തന്നെ നമുക്ക് ഉറപ്പായും പറയാം. 70 വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം, അതായത് 1952 ശേഷം ആദ്യമായി വംശനാശ ഭീഷണി നേരിട്ടിരുന്ന ചീറ്റപ്പുലികൾ വീണ്ടും ഇന്ത്യയിലെ ഒരു ദേശീയോദ്യാനത്തിലേക്ക് എത്തുമ്പോൾ ഏറെ പ്രതീക്ഷയോടെ തന്നെയാണ് രാജ്യം അതിനെ നോക്കിക്കാണുന്നത്. അല്പസമയം മുമ്പ് ഇതുമായി ബന്ധപ്പെട്ട വിദഗ്ധർ പറയുന്നത് ഈ നിലവിലെ കുനു നാഷണൽ പാർക്കിലെ കാലാവസ്ഥ അടക്കം ഈ 8 ചീറ്റപ്പുലികൾക്ക് അനുകൂലമായി വന്നാൽ ഇവയിൽ നിന്ന് 40 കുഞ്ഞുങ്ങൾ വരെ ജനിക്കാൻ സാധ്യതയുണ്ട് എന്നാണ്. അത്തരത്തിൽ ഉണ്ടാകുന്ന കുഞ്ഞുങ്ങളെ മറ്റ് ദേശീയ പാർക്കുകളിലേക്ക് മാറ്റി സ്ഥാപിക്കുക എന്ന ഒരു വിപുലമായ പദ്ധതിയുടെ തുടക്കം തന്നെയാണ് ഇപ്പോൾ ഈ 8 ചീറ്റപ്പുലികളെ കുനോ പാർക്കിൽ, ദേശീയ പാർക്കിൽ എത്തിക്കുന്നതിലൂടെ ലക്ഷ്യം വെക്കുന്നതും. ആ ഒരു ശ്രമം അല്പം ദുഷ്കരമാണ്, അല്ലെങ്കിൽ അല്പം സങ്കീർണത നിറഞ്ഞതാണ്. കാരണം നമീബിയയുടെ കാലാവസ്ഥയല്ല കുനോ നാഷണൽ പാർക്കിലേത്. അപ്പം ആ കാലാവസ്ഥ മാറ്റം അടക്കമുള്ള കാര്യങ്ങളോട് എങ്ങനെയാകും ഇവ പൊരുത്തപ്പെട്ട് വരിക, അതിന് ഏത് തരത്തിലുള്ള സജ്ജീകരണങ്ങൾ ഒരുക്കാൻ കഴിയും എന്നതൊക്കെ ഏറെ ശ്രദ്ധേയമായ ചോദ്യം തന്നെയാണ്. എന്തായാലും തങ്ങളാലാവുന്ന വിധത്തിൽ ഇതുമായി ബന്ധപ്പെട്ട് ഈ ചീറ്റപ്പുലികൾക്ക് ആരോഗ്യം അടക്കമുള്ള കാര്യങ്ങളിൽ വേണ്ടത്ര ശ്രദ്ധ കൊടുക്കുന്നതിനുള്ള നടപടികളെല്ലാം ഇന്ത്യ സർക്കാരിന്റെ ഭാഗത്തു നിന്ന്, പ്രത്യേകിച്ച് മൃഗസംരക്ഷണ വകുപ്പിന്റെ ഭാഗത്തു നിന്നൊക്കെ ഉറപ്പാക്കിയിട്ടുണ്ട്. അതുകൊണ്ട് തന്നെ നമീബിയയിൽ നിന്ന് 16 മണിക്കൂർ ബോയിങ് 747 പ്രത്യേക വിമാനത്തിൽ ഒറ്റ പറക്കലിൽ ഈ ഗ്വാളിയറിലെ വിമാനത്താവളത്തിൽ എത്തിക്കുന്നതിന് വേണ്ട സജ്ജീകരണങ്ങൾ അവയെ ഇവിടെ എത്തിക്കുന്ന സമയം മുതൽ തന്നെ ഒരുക്കിയിരുന്നു. പ്രത്യേകം തയ്യാറാക്കിയ കൂടുകളിലാണ് വിമാനത്തിൽ അവയെ എത്തിച്ചതും. അതുകൊണ്ട് തന്നെ ഏറെ വെല്ലുവിളികൾ നിറഞ്ഞ ഒരു ദുഷ്കരമായ ദൗത്യത്തിനാണ് ഇന്ത്യ ഇപ്പോൾ തുടക്കമിട്ടിരിക്കുന്നത്. അത് രാജ്യാന്തര തലത്തിൽ അടക്കം വളരെയധികം ശ്രദ്ധ പിടിച്ചുപറ്റിയ ഒരു വാർത്തയുമാണ് ഇത്. അതുകൊണ്ട് ഇതുമായി ബന്ധപ്പെട്ട് നിലനിൽക്കുന്ന നിയമങ്ങൾ, രാജ്യാന്തര തലത്തിൽ നിലനിൽക്കുന്ന നിയമങ്ങൾ, ആ നിയമങ്ങളെല്ലാം അപ്പാടെ പാലിച്ചുകൊണ്ട് തന്നെയാണ് ഇതിന് വേണ്ട സുരക്ഷാ ക്രമീകരണങ്ങൾ കുനോ നാഷണൽ പാർക്കിൽ സജ്ജമാക്കിയിരിക്കുന്നത്. 5 ദിവസം പ്രത്യേക നിരീക്ഷണത്തിൽ കഴിഞ്ഞതിന് ശേഷമാകും ഇതിനെ പാർക്കിലേക്ക് സജീവമായി തുറന്നു വിടുക. ഈ 5 ദിവസം കാലാവസ്ഥാ വ്യതിയാനം അടക്കം ഈ ചീറ്റപ്പുലികളെ എങ്ങനെ ബാധിക്കുന്നു, അതിനോടത് പൊരുത്തപ്പെടുന്നുണ്ടോ, അതിന്റെ പ്രതികരണങ്ങൾ അനുകൂലമാണോ എന്നൊക്കെ അറിയുന്നതിനായി സാങ്കേതിക വിദ്യയുടെ സഹായത്തോടെ 8 ചിപ്പുകൾ ഈ ചീറ്റപ്പുലികളുടെ കഴുത്തിൽ ഘടിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. അവയിലൂടെ സസൂക്ഷ്മം ഇതിന്റെ ചൂട്, താപനില അടക്കം വിലയിരുത്തിക്കൊണ്ടാകും തുടർ നിരീക്ഷണങ്ങളും നടപടികളും ഒക്കെ ഉണ്ടാകുക. ആരോഗ്യ വിദഗ്ധരുടെയും ശാസ്ത്രജ്ഞരുടെയും ഒക്കെ നേതൃത്വത്തിലുള്ള ഒരു പ്രത്യേക സംഘത്തെ തന്നെ ഇതിനുവേണ്ടി നിയോഗിച്ചിട്ടുമുണ്ട്. പ്രധാനമന്ത്രിക്കൊപ്പം മധ്യപ്രദേശ് മുഖ്യമന്ത്രി അടക്കമുള്ള നേതാക്കളും ഈ ഒരു രാജ്യം ചരിത്ര നിമിഷം എന്ന് തന്നെ പേരിട്ട് വിളിക്കുന്ന ഈ നിമിഷത്തിന് സാക്ഷ്യം വഹിക്കാൻ കുനു നാഷണൽ പാർക്കിൽ എത്തിയിരുന്നു. രേണുക, തീർച്ചയായും എന്തായാലും കുനോ ദേശീയ ഉദ്യാനത്തിലെ ജഗോഡ പുൽമേടുകളിൽ ക്വാറന്റീനിലായിരിക്കും ഇനി ഈ ചീറ്റപ്പുലികൾ. പ്രധാനമന്ത്രി അദ്ദേഹത്തിന്റെ പിറന്നാൾ ദിവസം കൂടിയാണ് ഇന്ന്. 72ാം പിറന്നാൾ ആഘോഷിക്കുന്ന ദിവസമാണ്. പ്രധാനമന്ത്രിയാണ് ഇപ്പോൾ അവയെ പുൽമേടുകളിലേക്ക്, ഈ ക്വാറന്റീനിലുള്ള പുൽമേടുകളിലേക്ക് തുറന്നുവിട്ടിരിക്കുന്നത്. നമുക്ക് ദൃശ്യങ്ങൾ കാണാം. അങ്ങനെ ഒരു ദൃശ്യവിരുന്നു കൂടിയായി മാറുകയാണ് അത്. പ്രധാനമന്ത്രിയെ ദൃശ്യങ്ങൾ കാണാം. ഈ പുതിയ സാഹചര്യങ്ങളിൽ നോക്കിക്കാണുന്നത്, ചീറ്റപ്പുലികൾ നോക്കിക്കാണുന്നത് നമുക്ക് ദൃശ്യങ്ങളിൽ കാണാം. അഭിമാനകരമായ ഒരു നിമിഷം. 13 വർഷത്തെ കാത്തിരിപ്പ്. പ്രോജക്ട് ചീറ്റ 2009 തുടങ്ങിയത്. നമീബിയയുമായുള്ള കരാറുകൾ, അതിന്റെ ഒടുവിലാണ്, 13 വർഷത്തെ കാത്തിരിപ്പിനൊടുവിലാണ് ഇപ്പോൾ 5 പെൺപുലികളും 4 ആൺപുലികളും ഇന്ത്യയിൽ എത്തിയിരിക്കുന്നത്.
അഞ്ച് പെൺപുലികളും 3 ആൺപുലികളും ഇപ്പോൾ ഇന്ത്യയിൽ എത്തിയിരിക്കുന്നത്. बहुत ज्यादा ये കൃത്യമായ നിരീക്ഷണങ്ങൾ, അതിനുള്ള സംവിധാനങ്ങൾ, GPS സംവിധാനങ്ങളൊക്കെ ഉറപ്പുവരുത്തിയിട്ടുണ്ട്. സസൂക്ഷ്മം അവയുടെ ഓരോ നിമിഷങ്ങളും നിരീക്ഷിച്ച് ഉള്ള നടപടികളാണ് ക്രമീകരിച്ചിട്ടുള്ളത്. 6ആഴ്ചയ്ക്കുള്ളിൽ ആൺചീറ്റകളെയും 4 ആഴ്ചയ്ക്കുള്ളിൽ പെൺചീറ്റകളെയും വനത്തിൽ തുറന്നുവിടാനുള്ള പദ്ധതിയാണ് ഇപ്പോഴുള്ളത്. പക്ഷേ കാലാവസ്ഥയും അവ എത്ര അനുകൂലമാകുന്നു എന്ന സാഹചര്യങ്ങളുമൊക്കെ നോക്കിയായിരിക്കും ഇനിയുള്ള ഓരോ തീരുമാനങ്ങളും എടുക്കുക. क्योंकि एक बहुत ही अलग इन्हें एहसास हो रहा होगा नामीबिया के जंगलों से अब ये सीधे भारत के जंगलों में कूनो नेशनल पार्क में अब ये पहुंच चुके हैं। प्रधानमंत्री इस बहुत ही महत्वपूर्ण क्षण का लुत्फ उठाते हुए और उन तस्वीरों को अपने कैमरे में कैद करते हुए, साथ में आपने देखा मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भी मौजूद थे। कुल 8 चीतों को हिंदुस्तान लाया गया है। जैसा कि हमने बताया कि इनमें 5 उन तमाम 8 चीतों को